नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतरावरून एकरी टोमॅटो रोपे किती बसतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही दोन ओळींमधील आणि दोन रोपांमधील अंतर किती असावं हे तुमचं ठरलेलं आहे. आता तुम्हाला फक्त हे करायचं, रोपांची ऑर्डर द्यायची आणि ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला एकरी रोपांची संख्या किती आहे हे बघणं गरजेचं आहे. तर इथं आपण एक थोडक्या वेळेमध्ये चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन बघणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण एकरी एका एकर क्षेत्राचं क्षेत्रफळ काढतो ते असते 43,560 स्क्वेअर फूट. म्हणजेच सॉरी तो मीटर कराय फूट आहे झाले, मीटर फूट पाहिजे. 1 एकर क्षेत्राचे क्षेत्रफळ असते 43,560 स्क्वेअर फूट. हे आपल्या सगळ्यांना शाळेमध्ये शिकवलेलं आहे. आता जर तुम्ही 4.5 फुटावर लागण करताय, म्हणजे 4.5 फुटी बेड सोडलेत आणि तर तुम्हाला एका बेडचं 4.5 फुटाचा जर बेड पूर्णपणे मोजला तर त्याचं अंतर किती मिळेल, तर ते कसं काढायचं, तर त्यासाठी तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. 43,560 चौरस फुटला 4.5 फूट या संख्येने, 4.5 या संख्येने म्हणजे 43,560 या संख्येला 4.5 या संख्येने भागायचं. त्यातून तुम्हाला 9,680 ही जी काही संख्या मिळेल ही तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही 4.5 फुटी बेड सोडले तर त्या बेड सगळे मोजले बेड तर तुम्हाला सरासरी 9,680 फूट एवढं अंतर मिळणार आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलं की तुमच्या 4.5 फुटी बेडमध्ये किती अंतर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की आता मी 1.5 फुटावर रोपांची लागवड करणार आहे. तर तुम्ही 1.5 फुटावर रोपांची लागवड करणार आहे, तर तुम्हाला किती रोपे लागतील याचं कॅल्क्युलेशन काढण्यासाठी तुम्हाला काय करायचे, जी तुमच्या बेडची लांबी मिळालेली आहे 9,680 फूट, ही टोटल 4.5 फुटी शेतामध्ये मोजल्यानंतर बेडची लांबी मिळालेली आहे, त्याला तुम्हाला 1.5 फुटानं भागायचं आहे, म्हणजे 1.5 या संख्येने भागायचे. टोटल तुम्हाला जी संख्या मिळणार आहे तेवढी रोपे तुम्हाला 1 एकरामध्ये 4.5 बाय 1.5 फुटाच्या अंतरासाठी लागणार आहेत. तर हे असं एक कॅल्क्युलेशन आपण काढू शकतो. आता पुढे आपण हेच बघितलं की तुम्ही 4.5 फुटी बेड सोडलेत, परंतु तुम्ही एक 1.25 फुटावर रोपांची 1.25 फुटावर रोपांची लागवड करताय. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 4.5 फुटी बेड सोडल्यानंतर ज्या बेडचं टोटल अंतर आहे पूर्ण शेतामध्ये जे बेड सुटले त्याचं जे टोटल अंतर आहे ते 9,680 फूट आहे. त्याला तुम्ही 1.25 फुटानं भागायचं आहे आणि जी काय संख्या मिळणार आहे तेवढी रोपे तुम्हाला 1 एकरामध्ये लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही 4.5 बाय 1.5 फुटावर बसवत असाल तर तुम्हाला 7,744 एवढी रोपे लागणार आहेत. आता त्याच्यानंतर काही शेतकरी हे 5 फुटावर लागण करत असतात. आता 5 फुटावर लागण करताना आपण जर बघितलं तर तुम्ही पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायचे की तुम्ही 43,560 चौरस फुटला 5 फुटानं भागायचं आहे. त्याची जी काही अमाऊंट मिळणार आहे ती 8,712 फूट एवढी असणार आहे. मग या 8,712 फूट एवढं तुमच्या 5 फुटाच्या बेडचं संपूर्ण शेतामधील अंतर आहे. आता ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही 1.5 फुटावर रोपे लावली तर तुम्हाला किती रोपे लागतील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला 8,712ला पुन्हा 1.5 फुटानं भागायचे, जी अमाऊंट मिळणार आहे तेवढी रोपे तुम्हाला लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही 5 बाय 1.5 वर रोपांची लागवड करत असाल तर तुम्हाला 5,808 एवढी रोपं लागणार आहेत. ह्याच्या इकडं इकडं तिकडं होऊ शकते पण एवढी रोपं तुम्हाला लागणार आहेत. आता तीच जर तुम्ही 5 फुटावर लावताय आणि 5 फुटावर लावत असताना तर त्या 5 फुटावर जी रोपं लावताय त्याच्यामध्ये तुम्हाला एक 1.25 फुटावर जर तुम्ही लावत असाल, किती फुटावर लावताय तुम्ही, 1.25 फुटावर लावताय, 5 बाय 1.25 फुटावर लावताय, त्या 8,712ला तुम्ही 1.25 न भागा जी रोपांची संख्या येईल तेवढी तुम्हाला रोप 8 बाय 1.25 फुटाच्या अंतरासाठी लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे टोमॅटो रोपांचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही टोमॅटो रोपे किती लागतात हे ठरवू शकता. तुम्हाला जेवढी हवीत त्याच्यापेक्षा एक 200-250 रोपं तुम्ही एक्स्ट्रा आणू शकता आणि जो काही तुमचा कमी पडणार नाहीत किंवा जास्तीची पण रोपं तुम्हाला होणार नाही, जे तुम्हाला पुढे जाऊन तोटा होणार आहे किंवा जी काही गोष्टी आहेत त्या खर्च होणार आहे एक्स्ट्रा तो होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे.
तर तुम्ही पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनचं थोडंसं हे करा. 1 एकर क्षेत्राचं 43,560 आपण घेतलं. 43,560 ला आपण 4.5 फुटी बेड सोडतो, त्याच्यामुळे 4.5 भागलं तर तुमच्या क्षेत्राचं क्षेत्रफळ 9,780 फूट एवढं आलं. काही जणांचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काही जणांचं क्षेत्र हे अर्धा एकर, 30 गुंठ, 32 गुंठ असं काही बी भरू शकतं. तर एका गुंठ्याचं चौरस मध्ये जर क्षेत्रफळ आपण काढलं तर ते भरतं 1,089 स्क्वेअर फूट. जर तुमचं बायचान्स क्षेत्र जर असेल 30 गुंठ असेल, आता काही शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ आपण एक ऑडचं कॅल्क्युलेशन करू. 32 गुंठ क्षेत्र असेल त्यांचं, तर त्याला आपल्याला 1,089 न गुणिले करायचे. आता त्याचं तेवढं त्यांच्या शेताचं क्षेत्रफळ निघणार आहे. टोटल त्यांचं क्षेत्रफळ भरणार आहे 34,848. म्हणजे त्यांच्या शेताचं क्षेत्रफळ भरलं 34,848. आता त्यांनी ठरवलं की 4.5 फुटी बेड सोडायचं, मग त्याला पुन्हा त्यांनी 4.5 फुटानं भागायचं. त्याला त्यांना 7,744 एवढं अंतर मिळणार आहे. आणि या 7,744 वर पुन्हा त्यांनी ठरवलं की मी 1.5 फुटावर लागण करणार आहे. मग त्याला तुम्ही पुन्हा 1.5 न भागायचं. तुम्हाला जी संख्या भेटणार आहे ती आहे 5,162. म्हणजे जर तुम्ही 32 गुंठ तुमचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 4.5 बाय 1.5 फुटावर रोपांची लागवड करायची, तर तुम्हाला 5,162 एवढी रोपं लागवडीसाठी लागणार आहेत. तर हे अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून जेवढी हवीच तेवढीच रोपे शेतामध्ये आणून तुम्ही योग्य प्रकारचं मॅनेजमेंट करू शकता.